आपला नवरा किती कमवतो, ते सगळे पैसे कुठे खर्च होतात आणि महिन्याच्या शेवटी हातात उरतात तरी किती? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील तर बायकांनी आता थोडं स्मार्ट होण्याची वेळ आली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बायको कशा पद्धतीने नवऱ्याचे खर्च सहज आणि हुशारीने ट्रॅक करू शकते. नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 अशा टिप्स पाहणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या नवऱ्याचे खर्च ट्रॅक करू शकता. सो पहिला आहे की तुमच्या नवऱ्याच्या बँक अकाउंटला तुमचा ईमेल आय डी सुद्धा लिंक करून घ्या. त्यासोबतच बँकचे आणि क्रेडिट कार्डचे अलर्ट्स तुमच्या मोबाईलवरही सुरू करा. म्हणजे असा काही मेसेज आलाच तर तुम्हाला लगेचच पत्ता लागतो की मित्रांसोबत गेला आहे की दुसरं काही. आजकाल सगळ्याच बँक्सचे मोबाईल ॲप्लिकेशन्स आहेत. त्यामुळे ज्यांचं डिजिटल बँकिंग आहे त्यांचे सगळे ट्रान्झॅक्शन्स ट्रॅक करणं सोपं आहे. या ॲप्समध्ये ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन तुम्ही दिवसागणिक खर्च पाहू शकता. आता इथे एक छोटीशी टिप देते. जर ट्रान्झॅक्शन डिस्क्रिप्शनमध्ये कॅशबॅक नसून क्लब XYZ असं काहीसं दिसलं तर विनम्रपणे विचारायला विसरू नका. क्रेडिट कार्ड स्टेटमेंट म्हणजे महिन्यातील खर्चाचा ट्रूथ डिटेक्टर. कुठे आणि किती खर्च झाला आहे, कोणत्या शॉपिंग साईटवर झाला किंवा कोणत्या हॉटेलमध्ये झाला, हे सगळं ठळकपणे दिलेलं असतं. आता स्टेटमेंटमध्ये एक जर ॲमेझॉनवर 11,500 रुपये खर्च केलं आहे अशी एंट्री असेल आणि अशी काही वस्तू घरात आलीच नाही तर मग सरळ विचारायचं, ही कोणासाठी आणि कोणती गिफ्ट होती. वॉलनट, गुड बजेट यासारख्या ॲप्समध्ये नवऱ्याचा आणि तुमचाही खर्च एकाच ठिकाणी ठेवता येतो. म्हणजे कोण, कुठे आणि किती खर्च करतो हे सहजपणे ट्रॅक करता येतं. आता इथे पण तेच. नवरा वारंवार मिसलेनियस खर्चाचा टॅग वापरत असेल तर तो काय आहे हे विचारण्यासाठी थोडं खोलात जाण्याची वेळ येऊ शकते. जर जॉईंट बँक अकाउंट नसेल तर नवऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये नेट बँकिंगमध्ये तुम्ही व्ह्यू मोड घेऊ शकता, ज्यामुळे ऑटो ट्रान्सफर्स किंवा ऑटो डेबिट्स, UPI ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला सहज पाहता येतील. काही वेळानं फालतू सबस्क्रिप्शन सुरू असतात तर ते बंद केल्याने थोडी बचत नक्कीच होऊ शकते. सो थोडक्यात काय, तर आता काळ बदलला आहे. फक्त जेवण, कपडे, मुलांचं शिक्षण एवढंच नाही तर घरातील फायनान्सवरही तुमचं लक्ष असलं पाहिजे. ट्रान्सपरन्सी इज इक्वल टू ट्रस्ट. पण ट्रस्टसोबत थोडं ट्रॅक ठेवणंही गरजेचं आहे. जोडीदारांमध्ये पैसा हा वादाचा विषय नसून संवादाचा विषय व्हावा हेच आपलं ध्येय असलं पाहिजे. आजचा व्हिडिओ आणि त्यातील माहिती तुम्हाला आवडली असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.